नो पेन नो गेन, शॉर्ट टर्म पेन लॉंग टर्म गेन, पेन इज गुड असं आपण सतत ऐकत आलेलो आहोत. म्हणजे वेदना ह्या चांगल्या असतात. आता वेदना चांगल्या कशा असतात आपण एक उदाहरणावरून बघूयात. सपोज एखादी व्यक्ती खूप जाड आहे. त्या जाडेपणामुळं त्या व्यक्तीला मूव्हमेंट करणं अवघड होतं आहे, हातपाय दुखतात, असे बरेच त्रास होत आहेत. हे या सगळ्या वेदनाच आहेत. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये काय होतं, ती व्यक्ती ठरवते की हा जो काही त्रास होतोय तो ठीक आहे, पण ही परिस्थिती जर मला बदलायची असेल तर मला काहीतरी करावं लागेल. आणि हा असा विचार करून ती व्यक्ती ॲक्शन्स घ्यायला सुरू करते. मग तिथं व्यायाम करणं असेल, स्वतःच्या आहारामध्ये बदल करणं असेल किंवा स्वतःच्या काही सवयी असतील, बॅड हॅबिट्स असतील त्या बदलण्याचा प्रयत्न करते. आणि हे सगळं करत असताना सुद्धा त्या व्यक्तीला त्रास होतो, वेदना ह्या होतात. पण या वेदना ह्या चांगल्या असतात. चांगल्या कारण त्यांना त्या पहिल्या त्रासापासून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यातून पुढे जाण्यासाठी या वेदना मदत करतात. पण काही व्यक्ती अशा असतात की त्या पहिल्या कॅटेगरीमध्ये स्टक राहणंच त्यांना आवडतं आणि त्या व्यक्ती फक्त स्वतःच्या आयुष्याला आणि नशिबाला दोष देत राहतात आणि काहीही ॲक्शन्स करत नाहीत. त्यामुळं तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये राहणं आवडेल, पहिल्या की दुसऱ्या, हे कळवायला किंवा हे सांगायला नक्की विसरू नका. धन्यवाद.